दरम्यान नितेश राणे आणि इम्तियाज जलील यांच्यात घमासान झालाय। एमआयएम हा पक्ष नसून दहशतवादी संघटना आहे असा थेट आरोप नितेश राणे यांनी केलाय। हिम्मत असेल तर आधी लोकसभेतून असदुद्दीन ओवैसींना काढून दाखवा असे इम्तियाज जलील म्हणाले। दरम्यान एमआयएम दहशतवादी संघटना असेल तर त्यांचा सदस्य तुमच्या संसदेत कसा? एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी नितेश राणेंना थेट सवाल उपस्थित केलाय। नावाची हे जे काही राजकीय पक्ष आहे ना, तो काय राजकीय पक्ष नाही, तो एक दहशतवादी संघटना आहे आणि त्यामुळे ही सगळी प्रकरणं बाहेर येत आहेत। लक्षात घ्या, दहशतवादी संघटना आहे ती। जशी ISI, अल-कायदा आणि PFI सारख्या संघटना आहे ना, तशी ही एमआयएम संघटना आहे। बाकी काहीच नाही। सगळे बांगलादेशीने रोहिंगे भरून ठेवलंय कचऱ्यासारखी तिथे, आणि येतो तो नाणा घेऊन मोठा तो ओवैसी इकडे भाषण करायला। तरी सापडून त्याला नाण्या सकटच परत पाठवतो बघा हैदराबाद। नितेश राणेने जे म्हटलेले आहे की एमआयएम जातीवादी संघटन आहे करके, किती लाचार आहे म्हणजे या माणूस। आमचा एक प्रतिनिधी जे आहे ना, एक मौलाना आहे, मुफ्ती आहे, ते विधानसभेमध्ये बसतो। तुमची ताकद आहे का त्यांना काढण्याची? नरेंद्र मोदी साहेब जे तुमचे पप्पा आहे ना, त्या लोकसभेमध्ये बसतं ना, तर आमच्या तिथे एक वाघ बसतो, त्याचं नाव बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी आहे। तर तुमच्यात हिंमत असेल ना, तर पहिले असदुद्दीन ओवैसीच्या बाबतीत काहीतरी निर्णय घ्या। आतंकवादी संघटन असेल तर आतंकवादी संघटनेचा एक सदस्य महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कसा बसू शकतं, हे तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांगा।